Be a part of powerful digital news network नवी मुंबई नेटवर्क। तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। कोरोना संक्रमण का गिरता ग्राफ, मृत्यु दर का घटता प्रमाण और बेहतर हो रही आरोग्य व्यवस्था के बाद अब बारी है कोरोना संक्रमण से बाहर आते नवी मुंबई शहर को दोबारा पटरी पर लाने की। और अपने इसी मकसद के साथ ऐरोली के विधायक गणेश नाइक ने अपनी हलचल तेज कर दी है। आज दोबारा एक नए एक्शन प्लान के साथ ऐरोली के विधायक गणेश नाइक नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर से मिलने पहुंचे, जहां उनके साथ पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व सांसद संजीव नाइक और पूर्व महापौर सागर नाइक समेत पूरी टीम मौजूद थी। आज गणेश नाइक ने लॉकडाउन की मार से नवी मुंबई को सुचारू रूप से और पूर्ण अनलॉक के लिए नवी मुंबई शहर को तैयार करने के लिए अपना विशेष फोकस रखा। अपने इस ध्येय के साथ आगे बढ़ते हुए गणेश नाइक ने कोरोना संक्रमण के बीच नवी मुंबई महानगर पालिका की 2019-20 के आर्थिक बजट के अनुसार कोविड के नियोजन के साथ आरोग्य विभाग को और सक्षम करने और दैनंदिन उपयोग में आने वाले अत्यावश्यक सेवाओं पर विशेष ध्यान देने की मांग आयुक्त अभिजीत बांगर से की। और इतना ही नहीं, छात्रवृत्ति के साथ महानगर पालिका के छात्रों को पोषक आहार प्रदान करने, 2019-20 के मंजूर प्रलंबित विकास कार्यों को गति देने जैसे कई महत्वपूर्ण मुद्दे उन्होंने आयुक्त अभिजीत बांगर के समक्ष रखे। मीडिया से मुखातिब होते हुए गणेश नाइक ने अपनी महत्वपूर्ण मांग अर्थात वाशी महानगर पालिका अस्पताल 15 सितंबर तक कोरोना फ्री होने की जानकारी दी। वाशीचं हॉस्पिटल हे कोरोना मुक्त करावं त्याच्यावर गांभीर्याने चर्चा झाली आणि त्यांनी साधारणपणे 200 ICUच्या कॉट्स त्याच्यामध्ये 80 व्हेंटिलेटर त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं ठरलं। त्याच्यातला पहिला टप्पा झाला आहे। साधारण 15 सप्टेंबर तारीख दिली। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही वाशीचं हॉस्पिटल हे जनरल हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी त्याचा उपयोग आणू। इस दौरान उन्होंने ये भी कहा कि वे आयुक्त अभिजीत बांगर से कोरोना मुक्त मरीजों के मानसिक और शारीरिक चपलता बढ़ाने के लिए फिजियोथेरेपिस्ट युक्त विशेष अस्पताल बनाने की जल्द ही मांग रखेंगे। कोविड मुक्त झाल्यानंतर शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या जे थकलेले लोक आहेत त्यांच्याकरता फिजिओथेरपीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी हॉस्पिटल काढावं। मानसिक दृष्ट्या जे दबावाखाली असलेल्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी एक हलकं वाटण्याकरता त्या ठिकाणी अशी त्या कोरोनाच्या बाहेर त्यांना आणून त्यांना मानसिक एक खाद्य द्यावं, शारीरिक त्यांची चपलता वाढावी म्हणून सुद्धा अशा प्रकारचं रुग्णालय निर्माण करावे।
म्हणजे कोविड नंतरचे दुसरे काय रोग म्हणजे, परंतु शरीर खुलं व्हायला पाहिजे, शरीराला थोडासा एक प्रकारचा व्यायाम मिळाला पाहिजे, अशा अनुषंगाने मागणी आम्ही करणार आहोत. गणेश नाइक ने आयुक्त से कोरोना संक्रमण के दौरान अर्थव्यवस्था का सही नियोजन कर मनपा प्रशासन द्वारा मंजूर मगर रुके हुए विकासशील कार्यों को गति देने पर विशेष जोर दिया. नवी मुंबई महापालिकेचे 19-20 या कालखंडात इन्कमिंग उत्पन्न किती होतं, आउटगोईंग उत्पन्न किती, म्हणजे खर्च किती अपेक्षित होता, त्याच्यातला किती खर्च झाला. आता बाब असे की कोविडच्या बरोबर आरोग्य विभागाकरता प्रथम प्राधान्य देण्यात यावं, परंतु भविष्यकाळामध्ये बस सेवा सुरू होणार आहे, म्हणजे बस मेंटेनन्स करायला पाहिजे, शाळा सुरू होणार आहे, शाळांची डागडुजी करायला पाहिजे. त्याचबरोबर काही ठिकाणी रस्ते नादुरुस्त झाल्यात, रस्त्यांची पण टेंडर निघालेले आहेत, वर्क ऑर्डर देणं गरजेचं आहे, पुलांची आहेत, त्या ठिकाणी इमारत अत्यावश्यक. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, मी पत्रच देणार आहे त्यांना की 2019-20च्या कालखंडातलं आपलं जे बजेट होतं त्या बजेटच्या अनुषंगानं किती खर्च झाला, किती खर्च होऊ शकला नाही, आणि मग एक आलेली रक्कम आरोग्य विभागासाठी किती खर्च झाली आणि आता आपल्याकडे शिल्लक किती आहे, त्या अनुषंगानं राहिलेली रक्कम. कारण आरोग्य विभाग पहिला पगार, दुसरे साफसफाई, पाणी पुरवठा, वीज वगैरे हे जे अनअवॉर्डेबल एक्सपेंडिचर तर आपल्याला करावेच लागतील, त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या रकमेचा विनियोग प्रॉपर पद्धतीनं शहराच्या प्रगतीकरता गतीकरता त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. गणेश नाइक ने कहा कि हमारी आरोग्य व्यवस्था कहीं कम न पड़ जाए, इसीलिए आरोग्य विभाग को सक्षम करने के लिए मॉनिटरिंग करना आज समय की जरूरत है, और जिस पर आयुक्त अभिजीत बांगर ने गणेश नाइक को सकारात्मक संकेत दिए. गेली 6 महिने आपण कोविड बरोबर लढतो आहोत, त्याच्यात काही प्रमाणामध्ये आपल्याला यश मिळालं आहे, परंतु आज सकाळी एखाद्या हॉस्पिटलमध्ये चांगली व्यवस्था आहे तर दुपारी राहिल्याची गॅरंटी नाही. म्हणून सातत्याने त्याच्यावर मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे आणि माननीय आयुक्तांनी ती गोष्ट कबूल केली. आज दिवसभरात अपघात घडले नाहीत, पण उद्या घडणार नाही त्यासाठी काय आपण म्हणजे सतर्क राहिलं पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना मी उदाहरण दिलं आणि त्यांनी ते मान्य केलं. गणेश नाइक ने ये भी कहा कि लॉकडाउन में नवी मुंबई के बेरोजगार युवाओं को रोजगार का साधन उपलब्ध हो पाए, इसीलिए वे खुद वेबिनार के जरिए नवी मुंबई के सभी बैंकों के मैनेजर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा घोषित केंद्र की योजना अनुसार नवी मुंबई के 111 प्रभाग के कुछ कर दिखाने का जज्बा रखने वाले युवाओं को खुद का व्यवसाय खड़ा करने के लिए लोन प्रदान कर उन्हें बल देने के लिए प्रयासरत रहेंगे. कोविडच्या एकूण सगळ्या वातावरणामध्ये ज्यांच्यावर मानसिक एक प्रभाव निगेटिव्ह पडलेला आहे, त्या निगेटिव्ह प्रभावामधून काढण्याकरता सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागतील. आणि मी असं माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे की एक आमदार म्हणून या शहरातल्या सर्व बँक मॅनेजर्सची मी वेबिनार घेणार, त्यावेळेला माझ्या सर्व सहकाऱ्यांना बोलवणार आहे आणि त्या सहकाऱ्यांना सांगणार आहे की आपल्या वॉर्डमधल्या एक कमीत कमी 10-15 तरुणांना ज्यांना भविष्यकाळामध्ये आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, अशा लोकांना जी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी देशामध्ये 13 लाख कोटी रुपयाचे विविध क्षेत्रात वाटप करायचं ठरवले, वापर म्हणजे कर्ज, तो विकास करण्याकरता त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंतच्या कर्जांना जामीनदार नाही. या गोष्टीचा फायदा घेऊन पहिल्या 111 वॉर्डमध्ये साधारणपणे 10च्या संख्येनं साधारण 1100 लोकांची आपण जर जडणघडण केली, त्यांना कर्ज मिळवून दिले विविध उद्योगाकरता, त्याच्यातून 11,000 होतील, 1,11,000 होतील आणि तसं व्हावं अशी माझी इच्छा आहे. गणेश नाइक ने कहा कि जिस दिन नवी मुंबई में कोरोना संक्रमण का प्रमाण स्थिर होगा, उस दिन शायद उन्हें महानगर पालिका में दोबारा आने की जरूरत ना पड़े. इतना ही नहीं, उन्होंने ये भी कहा कि मृत्यु दर का प्रमाण जिस दिन 0 होगा उस दिन वे आनंद मनाएंगे. मला विश्वास आहे की आम्ही आल्याने फार काही गतीनं लगेच काम झालं असं नाही. प्रत्येक विविध म्हणजे तुमच्या NGOज काम करत आहेत, विविध पक्ष काम करत, विविध लोक काम करत आहेत, परंतु इथला लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे आणि मी येणार जोपर्यंत ह्याला स्थिरता येत नाही. एकदा एक सगळं स्थिर झाल्यानंतर मग 15 आठवड्यांनी येऊ, मग 3 आठवड्यांनी येऊ, मग महिन्यानी येऊ, 6 महिन्यांनी येऊ, वर्षांनी येऊ आणि गरज पडली तर येणार पण नाही. परंतु जोपर्यंत ही समस्या आहे तोपर्यंत आम्ही येणार. माझं म्हणणं की जनतेला सुखदायक गोष्टी निर्माण करण्याकरता
आपण जे सगळे प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नाला परिपूर्ण यश आलं त्या दिवशी मी आनंद व्यक्त करेन आणि त्या दिवसाची मी वाट बघतो. मृत्यू होतो हीच दुःखाची बाब आहे, परंतु असलेलं मृत्यूचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे. कोविड बाधित लोकांची संख्या थोडीशी कमी होत चाललेली आहे. ज्या दिवशी शून्य होईल त्या दिवशी आपण इथे सगळे आनंद व्यक्त करू. नवी मुंबई को स्वच्छ भारत अभियान में भारत में तृतीय और महाराष्ट्र में प्रथम स्थान आने के लिए उसका सारा श्रेय नवी मुंबई की जागरूक जनता, नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन और नवी मुंबई के लोक प्रतिनिधियों को उन्होंने देते हुए ये विश्वास जताया कि अगले साल नवी मुंबई स्वच्छ सर्वेक्षण अभियान में पहले स्थान पर होगा. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.